तुम्ही सर्व पाहत आहात वारी। या वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून वारकरी जी मंडळी आहे ती या आळंदीमध्ये येते आणि आळंदीतून पंढरपुराकडे प्रस्थान करते। पण सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे वारकऱ्याच्या बाबतीमधला तो म्हणजे आरोग्याचा, आणि या आरोग्याचा विषय जो आहे तो मार्गी लावतात, त्या वारकऱ्यांची सेवा करतात। अशी काही महिला भगिनी ज्या आहेत त्या आज आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की आपल्या मनामध्ये वारीविषयीच्या काय भावना असतात किंवा वारकऱ्याची सेवा केल्यानंतर आपल्याला काय आनंद मिळतो। खूप आनंद वाटतो वारकऱ्यांची सेवा करताना। आम्हाला जे वारकरी येतात त्यांचे जे वेदना वगैरे काय असतात, जे खूप चालून वगैरे आलेले असतात त्यांचे ते वेदना औषधं दिल्यामुळे जे बऱ्या होणार आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, त्यांना जो औषध उपचार केला जातो त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर येणारा जो आनंद आहे ते जाताना आम्हाला आशीर्वाद देऊन जातात। म्हणजे माऊली तुमचं भलं करतील असं जाताना ते आशीर्वाद देऊन जातात। आणि त्या आशीर्वादाच्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी जी आहे, महिला मंडळी जी आहे, आरोग्य खात्यातली ही जी काही महिला मंडळी आहे ती अशी सेवा करतात। आपलं नाव सांगा। रेश्मा सोनवणे। आणि काय भावना आहेत आपल्या मनामध्ये ही सगळी सेवा देताना? माझी पहिल्यांदाच ड्युटी लागली आहे आणि मला खूप आनंद होतोय ही ड्युटी करताना। इतके दिवस मी फक्त टीव्हीवरतीच हे मंदिर बघत होते, आज ह्या ड्युटीमुळे मला हे सगळं लाईव्ह बघायला मिळते, त्यामुळे खूप आनंद मिळतोय। आणि त्याचबरोबर वारकऱ्यांची सेवा पण करायला मिळते। वारकऱ्यांची सेवा करायला मिळते आणि ती सेवा केल्यानंतर आनंद मिळतो असं ह्या सगळ्या जे आरोग्य विभागाची मंडळी आहे त्यांचं म्हणणं आहे। खरं तर आपण बोलत असतो नेहमी की महिला अमुक करतात तमुक करतात, पण आज जर आपण पाहिलं तर माऊलीच्या मंदिरामध्ये ह्या ज्या काही महिला आहेत, रणरागिणी आहेत महाराष्ट्राच्या, त्या आरोग्य विभागातून काम करत असताना या वारकरी मंडळीची सेवा करते। कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय जर काही वारीमध्ये असेल तर तो आरोग्याचा असतो, आणि आरोग्याचं जे निरसन आहे वारकऱ्यांच्या ते ह्या सगळ्या महिला मंडळी करतात। आणि किती वर्षापासून आपण ही सेवा देता? किती वर्षापासून आपण ही सेवा देता? दुसरं वर्ष आहे। किती वर्ष? दुसरं वर्ष आहे। दुसरं वर्ष। आपण बघतो की 2 वर्षापासून ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सेवा देतात। असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल सोबत जोडले रहा। आपण पाहत आहात वारी, आणि मी अर्थात तुमच्या सगळ्यांचा लाडका गणेश आघाव, आळंदी देवाची। रामकृष्ण हरी। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।